1, 3, 6 and 8. हे आपण का मागे ठेवलं तिसरं तर लक्षात येईल तुमच्या. इन थर्ड वन दरवेळेला त्यांनी मार्क प्राईज दिली होती, बट क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 6 याच्यात मार्क प्राईजच दिली नाही आहे. म्हणून या गणिता जरा वेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर मार्क प्राईज दिली नाही म्हणून मग सुरुवातच लेट मार्क प्राईज आपण एक्स मानू. मार्क प्राईज एक्स मानली, डिस्काउंट पर्सेंट किती आहे 20%. म्हणजे आपल्याला डिस्काउंट पर्सेंट 20 आहे. मग जर डिस्काउंट काढायचं असेल तर डिस्काउंट कसा काढतो आपण, डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राईज इंटू DP. म्हणजे एक्स रुपयाची वस्तू आहे तिच्यावर 20% डिस्काउंट आहे, म्हणजे एक्सचे 20% याप्रमाणे आपण काढतो. लक्ष आलंय का, नीट लक्ष. समजा आपले 500 असेल तर 500चे 20% काढले असते. समजा 1000 रुपये असते तर 1000चे 20% काढले असते. तसं मार्क प्राईजच दिलं नाही म्हणून मार्क प्राईज एक्स मानली तर एक्सचे 20%. मग एक कॅल्क्युलेशन नको करूया, हे सरळ गुणाकार. मग 20x आणि खाली काहीच नाही म्हणजे 1/100. म्हणून मग डिस्काउंट इज इक्वल टू 20x अपॉन 100 रुपीज. ठीक आहे. अँड सेलिंग प्राइस त्यांनी दिलेली आहे. सेलिंग प्राइस इज व्हॉट, तर सेलिंग प्राइस इज 900 रुपीज. लक्षात आलंय का. मग सेलिंग प्राइस इज इक्वल टू ₹900. आणि मग मार्क प्राइस विचारले आहे तर आपण सेलिंग प्राइस दिलेली आहे म्हणून सेलिंग प्राइसचा जो दुसरा फॉर्म्युला आहे तो आपण लिहूया. मग इथे शब्द लिहितोय देअरफॉर सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट, असा आपण फॉर्म्युला लिहिलाय. ठीक आहे. मग सेलिंग प्राइस इज 900 इज इक्वल टू मार्क प्राइस इज एक्स. डिस्काउंट आता आपण फाइंड आउट केला तो हा डिस्काउंट दॅट इज 20x अपॉन 100. आता हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे तर लक्षात घ्या, अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपण करणार आहोत. याच्या खाली 100 आहे, याच्या खाली काहीच नाही आणि याच्या खाली काहीच नाही. म्हणून काय करू, हे 100 जाण्यासाठी याला 100 ने गुणावं लागेल. म्हणून सगळ्याला 100 ने गुणू, अशी एक सोपी पद्धत लक्षात ठेवा. मग इथे वाक्य लिहिणार आहोत. काय वाक्य लिहिलं आपण, मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 100. दोन्ही बाजूला 100 ने गुणू, म्हणजे प्रत्येकाला आपण 100 ने गुणणार आहोत. म्हणजे कसं असेल बघा, देअरफॉर 100 कंसात 900 बरोबर 100 कंसात x वजा 100 कंसात 20x/100. खरं तर 0 गेला असं 10 ने गुणलं असतं तरी सोपं झालं असतं, पण पुढच्या गणितांसाठी थोडं सोपं पडावं म्हणून आपण 100 ने गुणलेलं आहे. ठीक आहे. आता या दोघांचा गुणाकार काय येईल, 9 वजा 9 वर किती शून्य, 4 शून्य. ठीक आहे. 100x वजा हे 100 गेले, यू विल गेट 20x. आता 100x मधनं 20x गेले, 80x आले. 90,000 इज इक्वल टू 80x. आता 80 गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले होईल, म्हणजे 90,000 अपॉन 80 इज इक्वल टू x. हा 0 गेला. आता 8 ने भागूया, 8 एके 8, 8 एके 8, उरला 1, 10 झाले. 8 एके 8, 9 10 उरले 2, 20 झाले. 8 दुणे 16, 20 होते, उरले 4, 8 पंचे 40, म्हणजे 1125 इज इक्वल टू x. आणि मग पूर्ण वाक्यातल्या देअरफॉर मार्क प्राइस इज इक्वल टू ₹1,125. 1125 इज द मार्क प्राइस. 6व्या गणितात लक्ष द्या. अ शॉपकीपर गिव्स 11% डिस्काउंट ऑन अ टेलिव्हिजन सेट. टेलिव्हिजनच्या सेटवर 11% डिस्काउंट देतोय आणि तो कितीला विकतोय, द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज ₹22,250 आणि मार्क प्राइस विचारलेली आहे. ठीक आहे. म्हणजे पुन्हा एकदा तिसऱ्या गणितासारखंच मार्क प्राइस दिलेलं नाही आहे, म्हणजे पहिलंच तुमचं वाक्य येईल लेट मार्क प्राइस इज इक्वल टू ₹x. टीव्हीची किंवा मार्क प्राइस ऑफ टेलिव्हिजन असं म्हणू शकता. मार्क प्राइस ₹x
आणि डिस्काउंट पर्सेंट किती आहे 11 आहे. मग डिस्काउंट पर्सेंट 11 आहे म्हणून मग आपला डिस्काउंटचा फॉर्म्युला जो आहे तर डिस्काउंट इज इक्वल टू व्हॉट मार्क प्राइस इंटू डीपी. मग डीपी शब्द आला पाहिजे बरोबर. मग डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस इंटू डीपी म्हणजे एक्सचे 11% आपण फाइंड आउट करणार. जसं मागच्या गणितात भेटलो की समजा 1000 रुपये असतील तर 1000चे 11% काढले असे. 10,000 असेल तर 10,000चे म्हणजे गुणिले 11% काढले असते. तसं एक्स आहे मग एक्सचे 11% म्हणजे 11x छेद 100 हे डिस्काउंट झालं. आणि टीव्हीचं सेलिंग प्राइस ₹22,250. ठीक आहे. नाव आता व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. नाव यू हॅव टू सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. व्हॉट इज द सेलिंग प्राइस. मगाच्यासारखंच आपण गणित सोडवणार बघा. इथे आपल्याला भाग जात नाही म्हणून आपण 100 तसं ठेवले म्हणून मगाच्या गणितात पण आपण तसं 100 म्हणजे एकाच पद्धतीने तिसरं आणि 6वं तुम्हाला सोडता येईल. मग सेलिंग प्राइस इज ₹22,250 मार्क प्राइस एक्स डिस्काउंट 11x अपॉन 100. मग आपल्याला हे 100 जाण्यासाठी हे 100 घालवायचे तर 100 ने याला गुणायला लागेल. मग सगळ्यांना 100 ने गुणू. मग आपण मागास सांगितल्याप्रमाणेच मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 100 असं वाक्य लिहा. म्हणून मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 100. मग 100 ने गुणलं तर कसं दिसेल तर या प्रत्येकाच्या बाहेर आपण 100 लिहिणार आहोत. मग याप्रमाणे आपण प्रत्येकाच्या बाहेर 100 लिहिले. मग 100 कंसात हे 100x 100 हे सगळं लिहिलं. ठीक आहे. आता याला 100 ने गुणलं तर काय करायचं. काय करायचं नाही फक्त तो अंक आहे तसा लिहा. 22250 च्या पुढे हे 2 शून्य शेवटी लिहिले इज इक्वल टू 100x मायनस हे 100 गेले यू विल गेट 11x. ठीक आहे. देअरफॉर परत ही व्हॅल्यू आहे तशीच 2225000 इज इक्वल टू 100x मधनं तुम्हाला 11x वजा करायचं. यांचं सबट्रॅक्शन केलं यू विल गेट 89x. आता 89 इकडे मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर 2225000 अपॉन 89 इज इक्वल टू x. आता 89 ने याला आपल्याला भागायचं आहे तर लक्षात घ्या दवाच्या पाड्यात 5 कधी येतील तर 5च असले पाहिजे. ठीक आहे. आपण अंदाज आहे 9 पकडा. मग 9 1 9 9 2 18 9 3 27 म्हणजे 9 2 18 तर 18 होईल. इथे 22 आहे म्हणजे 20च्या पुढे 9 3 27 म्हणजे 30च्या खाली 20 आणि 30 म्हणजे 25 म्हणजे सरळ यांचा भाग 25चा जाईल. याचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करून बघा. महागु याने याला भागलं तर 25 येईल. मग 25 वर 3 शून्य जसे 4 तसे इज इक्वल टू एक्स. म्हणून मग मार्क प्राइस देअरफॉर मार्क प्राइस ऑफ टेलिव्हिजन इज इक्वल टू ₹25,000. आता 8व्या गणितात लक्ष द्या. मध्ये 5वं आणि 7वं कॅन्सल आहे. अ शॉपकीपर डिसाइड टू सेल अ सर्टन आयटम ॲट अ सर्टन प्राइस. म्हणजे या गणितात तुम्हाला मार्क प्राइस पण दिली नाही सेलिंग प्राइस पण दिलेली नाही आहे. मग काय केलं आहे तर बघा शॉपकीपरने काय केलेलं आहे डिसाईड केलेलं आहे एका ठराविक किमतीला तो ती वस्तू विकणार आहे. म्हणून मग काय करूया लेट सेलिंग प्राइस किंवा डिसाइडेड प्राइस ₹100 मागूया. मग तो कितीला विकणार आहे ती वस्तू त्याला 100ला विकायची असं ठरवूया. ठीक आहे. पण त्यांनी काय केलं आहे त्याची प्राइस इन्क्रीज केली आहे. इन्क्रीजिंग द डिसाइडेड प्राइस बाय 25%. म्हणजे जे डिसाइड प्राइस आहे त्याच्या 25% तो वाढवून त्याच्यावर टॅग करणार आहे. मग इन्क्रीजिंग प्राइस किंवा इन्क्रीजिंग व्हॅल्यू इज 25% ऑफ डिसाइडेड व्हॅल्यू. म्हणजे 25% कुणाचे डिसाइडेड व्हॅल्यू म्हणजे 100चे 25% म्हणजे ₹25. म्हणजे तो 25ने ती वाढवणार आहे 25 रुपयाने. देअरफॉर मार्क प्राइस इज व्हॉट डिसाइडेड प्राइस प्लस 25 दॅट इज ₹125. म्हणजे त्याने 25 रुपये वाढवून तो देतो छापणार त्या ठिकाणी टॅग करणार आहे. म्हणजे 100 + 25 दॅट इज ₹125. ठीक आहे. नाउ शॉपकीपर ऑफर्स 20% डिस्काउंट. म्हणजे डिस्काउंट पर्सेंट हे त्याचा 20% आहे बरोबर आहे. म्हणून मग डिस्काउंट काढूया. डिस्काउंट इज व्हॉट मार्क प्राइस इंटू डीपी. म्हणजे 125चे 20% काढूया.
मग मार्क प्राइस इज 125 चे 20% आपण काढतो. मग 125 गुणिले 20 चे 100. आपण कॅल्क्युलेशन केलं तर हा 00 घालवला तर 125 दुने 250. मग 250 छेद 10 कारण 10च उरले, हे 0 गेले. मग हा परत 0 घालूया म्हणजे डिस्काउंट इज 25 रुपीज. ठीक आहे, म्हणजे दुकानदार 25 रुपये डिस्काउंट देणार आहे. पण तुमच्या लक्षात येईल मार्क प्राइस 125 आहे आणि दुकानदार डिस्काउंट किती देणार आहे, 25 देणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष सेलिंग प्राइस इज व्हॉट, मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. मग मार्क प्राइस 125 रुपये छापणार आहे, त्याच्यावर लिहिणार आहे आणि 25 रुपये डिस्काउंट देणार आहे. म्हणजे सेलिंग प्राइस कितीला दुकानदार विकणार आहे, तर 125 वजा 25 म्हणजे किती रुपयाला विकणार आहे, 100. आणि त्याची डिसाइडेड व्हॅल्यू पण किती होती, 100च. मग डिसाइडेड व्हॅल्यू अँड सेलिंग व्हॅल्यू, सेलिंग प्राइस इज सेम. देअरफॉर ही गॉट्स 0% ऑन द डिसाइडेड प्राइस.